Dear students, welcome in the bridge course of class 10th. Let's see competency learning outcome statement 15. It is about how to express one's own thoughts and ideas coherently and effectively. म्हणजे विद्यार्थ्यांनो, जे आपलं अध्ययन निष्पत्ती वाक्य 15 जे आहे ते कशाबाबत आहे, तर आपण स्वतःचे विचार किंवा ज्या कल्पना आहेत त्या सुसंगतपणे आणि परिणामकारकपणे व्यक्त करणे याबाबत आपलं लर्निंग आउटकम स्टेटमेंट 15 आहे. यामध्ये ऍक्टिव्हिटी नंबर 1 आपण पाहूया आज. आता इथे बघा, इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स. Ask the learners to observe the pictures and then think over them. Ask them to use their ideas and express their feelings regarding the pictures. आता इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स काय सांगितलंय की लर्नर्सला सांगायचंय की तुम्ही ते चित्र जे दिलेलं आहे ते तुम्ही निरीक्षण करा, त्याचं बारीक निरीक्षण करा, त्याच्यावरती तुम्ही विचार करा आणि तुमच्या ज्या कल्पना किंवा तुमच्या ज्या फिलिंग्ज आहेत त्या पिक्चरच्या रिगार्डिंग त्या तुम्ही इथे व्यक्त करण्यासाठी सांगायचं आहे. आता बघा, इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. Carefully observe the picture, think over it, use your own ideas to express the various feelings in the picture. आता विद्यार्थी सुद्धा काय करणार आहेत, ते जे दिलेलं चित्र आहे ते म्हणजे कीन ऑब्झर्वेशन करणार आहेत, काळजीपूर्वक पाहणार आहेत, त्याच्यावरती विचार करणार आहेत आणि स्वतःचे जे फिलिंग्ज आहेत, तुमच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत, ते विचार आहेत त्या चित्राबाबत ते इथे व्यक्त करणार आहेत किंवा सांगणार आहेत. आता इथे बघा, म्हणजेच आपण थोडक्यामध्ये याला काय म्हणतो, आपण इथे पिक्चर ऑब्झर्वेशन असं दिलंय, परंतु आणखीन वेगळा शब्द तुम्हाला सांगायचा झाला तर इथे आपण पिक्चर डिस्क्रिप्शन असं सुद्धा म्हणू शकतो. आता बघा, इथे लर्निंग ऍक्टिव्हिटी आपण इथे पाहणार आहोत. यामध्ये काय दिलंय सुरुवातीला, इथे बघा, इन दिस ऍक्टिव्हिटी you are going to observe a picture and write down the various feelings and emotions of different people. Also use your ideas to express your feelings. म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय करणार आहोत तुम्ही, तर आपण इथे पिक्चर ऑब्झर्व करणार आहोत आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांचा समावेश आहे चित्रामध्ये ते त्यांच्या वेगवेगळ्या फिलिंग्स इमोशन्स इथे आहेत त्या आपण इथे त्या म्हणजे पिक्चर डिस्क्रिप्शन करताना सांगणार आहोत. आता इथे बघा, सॉल्व डेमो ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी सॉल्व करून दिलेला आहे आणि आपण सुद्धा वेगळ्या प्रकारे आपल्या ओपिनियन नुसार त्याचं पिक्चर डिस्क्रिप्शन करणार आहोत. आता इथे बघा, हे तुम्ही म्हणजे केअरफुली किंवा कीन ऑब्झर्वेशन करून एकदा चित्र स्वतः पाहून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती सेंटेन्सेस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता इथे दिलेलं बघा, सॉल्व डेमो म्हणून इथे दिलेली आहे. बघा इथे काय दिलंय, इन दिस पिक्चर I can see many people doing various activities. So, children are playing in the garden. They are very happy. A dog is chasing a boy. He is a very scared one. Some are screaming in anger. Some are joyous and some are frightened. Little ones are enjoying. They love the games. एव्हरी लर्नर्स फिलिंग्स विल व्हॅरी. म्हणजे इथे काय सांगितलं बघा, हे पिक्चर डिस्क्रिप्शन दिलंय याने थोडक्यामध्ये, पण प्रत्येक जो शिकणार आहे त्याच्या वेगवेगळ्या फिलिंग्स असतात आणि आपण त्याच प्रकारे वेगळ्या फिलिंग्स तुम्ही स्वतः तुमचा पॅरेग्राफ इथे तयार करायचा. हे पिक्चर पाहून इथे थोडक्यात ह्या पिक्चर डिस्क्रिप्शन मध्ये काय दिलेलं आहे की काही मुलं गार्डन मध्ये खेळतायत, ते खूप आनंदी आहेत. एक कुत्रा एका मुलाचा पाठलाग करतोय, चेजिंग म्हणजे पाठलाग करत आहे आणि तो खूप घाबरलेला आहे. काही मुलं म्हणजे जोरात ओरडतायत रागाने, काही खूप जॉयस आनंदी आहेत, खूप घाबरलेले आहेत आणि जे छोटे मुलं आहेत त्यांना एन्जॉय करतायत तिथे आणि त्यांना गेम खूप आवडतात. असं थोडक्यामध्ये त्यांनी पिक्चर डिस्क्रिप्शन म्हणून वाक्य दिलेले आहेत. म्हणजेच या पॅरेग्राफ मधून आपल्याला वेगवेगळ्या फिलिंग्स त्यांनी इथे अंडरलाईन करून दिलेल्या आहेत. बघा इथे तुम्ही अंडरलाईन केलेलं परत एकदा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, हॅपी म्हणजे आनंदी, स्केअर्ड म्हणजे घाबरलेला, अँगर म्हणजे म्हणजे रागात, जॉयस म्हणजे सुद्धा आनंदी, फ्रायटन म्हणजे सुद्धा घाबरलेला आणि एन्जॉईंग म्हणजे मजा लुटतोय आणि लव म्हणजे इथे आवडणे असा अर्थ द्यायचा इथे. म्हणजे ह्या सगळ्या आपल्या फिलिंग्स इथे दिलेल्या आहेत. आता हेच पिक्चर डिस्क्रिप्शन आपण पिक्चर परत एकदा पाहणार आहोत आणि मग स्वतः पिक्चर डिस्क्रिप्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण त्यांनी इथे नोट दिलेली आहे. काय नोट दिली आहे की एव्हरी लर्नर्स फिलिंग्स विल व्हॅरी. आता इथे जसं पिक्चरचं डिस्क्रिप्शन केलंय त्यापेक्षा थोडंसं वेगळं हेच सेंटेन्सेस येतील, पण तुमचे
सेंटेन्स जे कन्स्ट्रक्शन आहे ते वेगळं येईल, किंवा आणखीन तुम्ही काही त्याच्यामध्ये सेंटेन्सेस ऍड करून तुम्ही पिक्चर डिस्क्रिप्शन लिहू शकता. तर आपण आधी सुरुवातीला पिक्चर डिस्क्रिप्शन बघू आणि मग त्यानंतर पुढे आपल्याला जे दिलेलं आहे की एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी वगैरे ते नंतर सॉल्व्ह करू. मुलांनो, आता वेगळ्या प्रकारे वेगळे वाक्य म्हणजे तयार करून असे आपण पिक्चर डिस्क्रिप्शन करू शकतो. बघा, दिस इज द पिक्चर ऑफ अ गार्डन. चिल्ड्रन आर एन्जॉयिंग देअर. Feeling of every person is different than each other. Some people are frightened as well as angry. Children are enjoying and playing with toys. They are so much excited and happy. A dog is chasing a boy and other man is following them. I think man in a blue shirt is trying to save the life of frightened boy. White dog who has tied a red belt is so nervous. Various types of toys are there. For example, ladder and slide, seesaw, swing, horse riding toy, etc. This picture shows various emotions. For example, happy, excited, angry, frightened, and sad. Now, here is an emotional wheel. Draw the emojis related to the emotions. आता आपल्याला इथे काय सांगितलंय की तुम्ही इथे काय करायचंय, तर इमोजीचा वापर करून एक इमोशनल व्हील ड्रॉ करायची आहे. पण त्याआधी आपण थोडक्यात इमोजी म्हणजे काय आणि कसे त्याच्यासाठी पिक्चर्स वापरले जातात ते पाहूया. आणि मग इमोजीचं जे व्हील ड्रॉ केले ते मी तुम्हाला इथे दाखवते. Emojis are pictograms or logograms used in electronic messages and web pages. म्हणजेच इमोजीज काय असतात, तर एक पिक्टोग्राम्स किंवा लोगोग्राम्स असतात की जे इलेक्ट्रॉनिक मेसेजेस मध्येच किंवा वेब पेजेस वरती आपण त्यांचा वापर करतो. Emojis are essential to communicate emotions, something that words cannot portray. However, they do not hold value in the academic world. म्हणजे इमोजी म्हणजे काय सांगितले थोडक्यामध्ये, की आपण आपल्या ज्या फिलिंग्स काही वेळेस कम्युनिकेट करू शकत नाही, अशा वेळेस आपण साईन किंवा चित्र टाकून त्या एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतो. पण ह्या इमोजी ज्या असतात त्यांना आपल्या अकॅडमिक वर्ल्डमध्ये जास्त त्याला व्हॅल्यू नाही. आपण तुम्हाला माहिती आहे जनरली की आपण जेव्हा व्हॉट्सअप मेसेजेस पाठवतो तेव्हा इमोजीज जनरली त्याचा वापर करतो. आता इथे बघा, इमोजीज आर मीन टू फन, लाईट हार्टेड अँड कन्वे अ ब्रॉड रेंज ऑफ इमोशन्स इफिशियंटली. म्हणजेच काय, तर आपण इमोजीचा वापर कधी करतो, फन म्हणजे आपल्याला मजा करण्यासाठी, किंवा लाईट हार्ट म्हणजे आपल्याला मन हलकं थोडक्यामध्ये करण्यासाठी, आणि इमोजीज ज्या असतात त्या आपल्या फिलिंग्स इफिशियंटली किंवा इफेक्टिव्हली कन्व्हेज करतात. जनरली वी ऑल यूज इमोजीज फॉर व्हॉट्सअप मेसेजेस. हे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही स्वतः यूज करता इमोजीजचा, की जेव्हा तुम्ही मेसेज सेंड करत असता तेव्हा हे इमोजी जे जे पिक्चर्स असतात जे व्हॉट्सअपवर तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही सेंड करता मित्राला वगैरे. आता इथे बघा, हे जे चित्र आहेत, पिक्चर्स आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, इमोजीज म्हणतो. आता हे सगळे फिलिंग्स दाखवणारे आहेत. म्हणजे दिस पिक्चर शोज द फिलिंग्स. आता बघा इथे फिलिंग्स कोणत्या दाखवल्यात. पहिल्यामध्ये दाखवली आहे हॅपी, दुसऱ्यामध्ये इम्ब्रेस्ड, तिसऱ्यामध्ये स्केअर्ड, चौथ्यामध्ये नर्वस, त्यानंतर गुफी, सरप्राईज, क्वाईट, अनॉइड, कूल, सॅड, टायर्ड, एक्सायटेड, बोर्ड, सीक, फ्रस्ट्रेटेड, अँग्री, फनी, प्राऊड. म्हणजे ह्या सगळ्या फिलिंग्ज आहेत आणि त्या फिलिंग्ज आपण इमोजीच्या थ्रू इथे आपण एक्सप्रेस करतो. म्हणजे हे तुम्हाला जस्ट दाखवलं, तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं होतं की इमोजीच्या साह्याने आपल्याला व्हील तयार करायचं होतं की ज्याच्यामध्ये आपण फिलिंग्स एक्सप्रेस करणार आहोत. आता इथे बघा, फॉर एक्झाम्पल कसं दिलं इथे इमोजीस. बघा, सुरुवातीला मी इथे इमोजीस घेतले आणि नंतर हर्ट साठी हे साइन आपण इमोजी म्हणून वापरतो. त्यानंतर अँग्री, सॅड, त्यानंतर हॅपी आणि नंतर कूल. म्हणजे हे इमोजीज वापरून
इथे थोडक्यामध्ये काय सांगितल्यात, फिलिंग सांगितल्यात. पहिली फिलिंग आहे हर्ट, नंतर अँग्री, नंतर कूल, हॅप्पी आणि सॅड. असा विल ड्रॉ करायचे इमोजीज वापरून आपल्याला इथे विल ड्रॉ करायला त्यांनी सांगितलेली आहे. Now let's see extension activity. Show the various pictures of feelings and emotions and ask them to identify the mood. Also, ask them to write or speak a single line on every feeling's emotions. आता मी तुम्हाला इथे इमोजी, फिलिंग आणि वाक्य अशा प्रकारे इथे दाखवणार आहे. ते आपण पाहूया. आता आपण इथे काही पिक्चर्स, इमोजी आणि वाक्य पाहूया. बघा आता हे इथे इमोजी कशाचे, फिलिंग्स कोणती आहे, अँग्री. इथे मी चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्याच्यापासून वाक्य काय केलंय, माय फादर वॉज अँग्री विथ मी ॲट माय रूडनेस. नेक्स्ट बघा आता, हा जो मुलगा आहे तो आजारी आहे, सिक आहे. मग सिक साठी इमोजी कोणती वापरतात त्याचं इथे मी चित्र दिले आणि त्याच्यानंतर एक वाक्य साधं लिहायचं, यू लुक सिक. नेक्स्ट बघा, फिलिंग आहे सॅड. पिक्चर सुद्धा आहे, एक मुलगी खूप इथे सॅड दिसते आपल्याला. इथे इमोजीचं पिक्चर इथे आहे आणि आपण सेंटेन्स काय केलं इथे, आय वॉज व्हेरी सॅड. नेक्स्ट फिलिंग दिले बघा, टायर्ड. त्याच्यासाठी इमोजीचं चित्र इथे सांगितलेलं आहे आणि सेंटेन्स माय आईज वेअर टायर्ड. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला पिक्चर्स, फिलिंग्स आणि त्यांचे सेंटेन्सेस स्वतः बनवता आले पाहिजेत. विद्यार्थ्यांनो, एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी मध्ये मी तुम्हाला इथे थोडक्यामध्ये इमोजी दाखवली आहे, इमोजी मध्ये फिलिंग दाखवली आणि त्याच्यासाठी वाक्य इथे दिलेले आहेत बघा. हॅप्पी, आय एम सो हॅप्पी. अँग्री, माय फादर वॉज अँग्री विथ मी ॲट माय रूडनेस. 3. कूल, इट्स अ नाईस कूल मॉर्निंग. क्वाइट, that didn't come out quite right. Surprised, इथे स्पेलिंगचं करेक्शन आहे, मुलांनी इथे करेक्शन करून घ्या. सरप्राइज्ड असा शब्द इथे. आणि बघा सेंटेन्स दिले, ही लाइक्स टू सरप्राइज पीपल. नेक्स्ट इथे सिक, सिक साठी इमोजी वापरली आहे आणि यू लुक सिक. नंबर 7, सॅड, आय वॉज व्हेरी सॅड. नंबर 8, टायर्ड, माय आईज आर टायर्ड. हर्ट, हर फिलिंग्स आर इझिली हर्ट. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला मी इथे इमोजीज आणि सेंटेन्सेस दाखवले आहेत फिलिंग्सद्वारे. आणि सुरुवातीला मी तुम्हाला पिक्चर्स आणि सेंटेन्सेस सुद्धा सांगितलेले आहेत. तुम्ही प्रॅक्टिससाठी आणखीन स्वतः तुम्ही इमोजीज घेऊन, पिक्चर्स घेऊन त्याचे सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. इव्हॅल्युएशन, play the various games to give them the chance to express their feelings confidently and effectively. अशा प्रकारे म्हणजे मुलांनी वेगवेगळे गेम्स खेळायचे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे फिलिंग्स कॉन्फिडेंटली किंवा इफेक्टिव्हली एक्सप्रेस करू शकाल. आणि त्यामध्येच टेक अवे मध्ये काय दिले बघा, ॲट द एंड ऑफ दिस ऍक्टिव्हिटी द लर्नर्स विल लर्न व्हेरियस फिलिंग्स अँड इमोशन्स अँड एबल टू एक्सप्रेस देमसेल्फ. म्हणजे ही ऍक्टिव्हिटी मी शिकल्यानंतर मी माझ्या फिलिंग्स ज्या वेगवेगळ्या आहेत त्या प्रभावीपणे आणि सुसंगतपणे व्यक्त करू शकले, असा त्याचा अर्थ आहे. अशा प्रकारे आपण ऍक्टिव्हिटी 1 लर्निंग आउटकम स्टेटमेंट 15 मधली कंप्लीट केलेली आहे.